सत्य त्यागाची समानू न लगे वेचावे वचनो नारायणाय से दासू येरांचीच आसू मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता तुका म्हणे जाणू तेच भल्याचे वचन. जो सत्यत्वानं वागतो खरेपणानं वागतो त्याची ती वागणूक ही त्यागासारखीच असते. त्यासाठी दुसरे वचन खर्च करण्याची गरज नसते. एकदा भगवंताचे दास झाल्यानंतर एकमेकाविषयी आशा निर्माण होते. ज्याचे चित्त अगदी निर्मळ असते त्याच ठिकाणी देवाची सत्ता असते. तुकाराम महाराज म्हणतात, हे वचन पूर्वी अनेक भल्या लोकांनी सांगितले आहे असे तू समजून घे. माझी बुद्धीचा खुंट लावू पाहू करशील काय पाहिन ते सूत्रधारी तू ही सकळ चाळीता कासया अनंता भार वाहू वाहिली संकल्प न पवते सिद्धी हे उदेह बुद्धी वरिणे तुका म्हणे दुःखी करीती तरंगू चिंतू पांडुरंगू आवरून. देवा, तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या बुद्धीचे सर्व उपाय आता खुंटून गेले आहेत. आता तूच काय करशील त्याचीच मी वाट पाहत आहे. हे देवा, सर्व जगाला चालना देणारा असा तूच सूत्रधार असताना मी माझ्या शिरावर हा भार कशासाठी वाहू. जे काही मनाशी संकल्प करावेत ते काही सिद्धीला जात नाहीत, यासाठी देहबुद्धीवर न यावे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या चित्तात दुःखाचे अनेक विचार तरंग आहेत. ते सर्व आवरून मी पांडुरंगाचे चिंतन करतो. देखील ते धरीन मने समाधाने राहीन भाव माझे साठवण जगजीवन कळावया गोळविन एक सरे उत्तरे या करुणेच्या तुका म्हणे नयो रूपा काय बापा करिशी. मी देवाचे जे काही रूप पाहिले आहे तेच मी माझ्या मनामध्ये धरून ठेवीन आणि मोठ्या समाधानाने राहीन. जगाचे जीवन असणारा हा जगदीश श्रीहरी समजून येण्यासाठी साठवण्यासाठी माझ्या भक्तिभावाचे मी पात्र करेन. मी त्याला एकसारखे करुणेच्या स्वराने आळवीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, या प्रकारच्या माझ्या करण्याने तू रूपाला आणि आकाराला न येशील तर मग काय करशील. तुला यावंच लागेल. वाया जायसा आता उगवावा फासा माझे परिसावे राणे सुख दुःखाची वचने हाची आम्हा ठावू पायी निरो पाया भाऊ तुका म्हणे जारू तुझा तुझू देवा भारू. देवा, मी सर्व प्रकारे वाया जात चाललो आहे. असा जो फासा आहे तो तुम्ही सोडवून घ्या. सुख दुःखासंबंधीचे माझे गाराने तुम्ही नीट ऐका. आमच्या मनातील भाव आम्ही आपल्या पायी निवेदन करावा एवढेच आम्हाला स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या देहास तू जन्म दिलेला असल्यामुळे त्याचा भार आता सर्व काही तुझ्यावरच आहे. खादलेच खावे वाटे भेटले भेटे आवडे वीट नाही पांडुरंगी वाढे अंगे आर्थते इंद्रियांची हाव पुरे परे हे उरे चिंतनो तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे. खाल्लेलेच पदार्थ पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात आणि आवडीच्या माणसाला पुन्हा पुन्हा भेटावेसे वाटते. पांडुरंगाच्या ठिकाणी कधीच वीट येत नाही. म्हणूनच त्याच्याच दर्शनाची माझ्या मनामध्ये सतत तीव्र इच्छा वाढत जाते. त्याच्याविषयी इंद्रियांची हाव पूर्ण होते आणि त्याच्या प्रेमाचेच चिंतन मनामध्ये शिल्लक राहते. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या पुढे पोट भरले तरी त्याच्या विषयाची भूक मनामध्ये शिल्लकच असते. सत्य आठविता देव जातो भेव पळूने न लगे काही करणे चिंता धरी सत्ता सर्व तू भावी भाव राहे पायी देवते सन्निधू तुका म्हणे कृष्ण नामे शीतळ प्रेम सर्वाशी. जर खरोखर देवाची आठवण केली तर सर्व प्रकारची भीती नाहीशी होऊन जाते. मग कसलीही चिंता करावी लागत नाही, कारण सर्वत्र त्याचीच सत्ता आहे. एकनिष्ठपणे ज्याचा भाव देवाच्या पायाशी असतो त्यांच्या ठिकाणीच देव राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, श्री कृष्णाचे नाम एकदा उच्चारले की सर्वांना त्याचे शीतळ प्रेम लाभत असते. ब्रीद ज्याचे जगदानी तोचे मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेध लावी बैचे जीवी जडोनी तुका म्हणे भक्ती राजा दावे लाजा लवलाही. जगास दान देणे हेच ज्याचे जीवन आहे, हेच ज्याचे ब्रीद आहे, त्याचे नित्य स्मरण आपल्या चित्तामध्ये ठेवावे. असा हा श्रीहरी
भीमेच्या तीरावर समचरण ठेवून कटीवर हात धरून उभा राहिलेला आहे. याला पाहिले असता याचा अंतकरणाला वेध लागतो. तोच एक जीवाच्या ठिकाणी जडून राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्ताचे काम साधण्यासाठी हा भगवंत लाजेने अगदी ताबडतोब धावत येतो. माझी या मनाची बैसली आवडी अवसान घडी एकीने घे. पाय चित्ती रूप डोळाच राहिले चिंतने गोविले मुख सदा. अवघियांचा झाला विसर हा मागे वेधा श्रीरंगी लावेला. तुका म्हणे कानी ऐकली मातू तोचे झाला घातू जीवपणा. माझ्या मनाची एकमेव आवड या भगवंताच्या रूपावर जडून राहिली आहे. त्याच्याशिवाय एक क्षणभर सुद्धा कधी विसावा लाभत नाही. त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आणि रूप डोळ्यात भरून राहिले आहे. माझ्या मुखात त्याच्याच नामाचे चिंतन सतत गुंतून राहिले. या श्रीरंगाने माझ्या मनाला हा असा वेध लावलेला असल्यामुळे मागच्या सर्व दुःखांचा विसर पडला. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या नावाची हकीकत मी ज्यावेळी कानाने ऐकली तेव्हाच माझ्या जीवाचा जीवपणा नाहीसा झाला. याची कोठे लागली चटू बहुतटो झालीसे देवपिसी देवपिसी मजायसी जग म्हणे. एकांताचे बाहेर आले लपविले झाकेना. तुका म्हणे याचे भेटी झालो तुटे आपल्यासी. या देवाची मला कुठून चटक लागली कोण जाणे. असा हा माझा बोबाटा या लोकांमध्ये फार झालेला आहे. हा मोठा देववेडा आहे, देवपिसा आहे असे मला जग म्हणते. हा देव मला एकांतात भेटला पण तो आता प्रकट होऊन बाहेर आला आहे. तो लपवता येणार नाही. त्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो आता लपू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी या श्रीहरीची भेट झाली तेव्हाच माझीच माझ्याशी तुटी झाली. म्हणजे मीच मला दुरावलो आणि मी देवाच्या जवळ गेलो. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा सारू भवसागरीचे उंच नीचू अधिकारू. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुका म्हणी आवडी धरी कृपा करे म्हणवनी. जे कोणी दीन दुर्बळ आहेत त्यांना हरिकथा म्हणजे अगदी सुखाची राशीच असते. श्रीहरीचे नाम ही संसार सागर तरुण जाण्याची नावच आहे. यावर बसून जाण्याचा तरण्याचा अधिकार उच्च नीच सर्वांना सारखाच आहे. या गोपाळ कृष्णाने गोकुळामध्ये ज्या काही क्रीडा करून चरित्र निर्माण केले त्याचेच गुणगान नेहमी करीत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या संबंधाची आवड आपल्या मनामध्ये निर्माण झाली की तो श्रीहरी आपल्यावर कृपा करतो. संतोषे माऊली आरुषा वचनी व रोसनी सनी लावी बाळा. तैसे प्रेमळाचे अवघेची गोडू पुरवितो कोडू पांडुरंगू. सेवा करीस आहे निष्ठुर उत्तरी त्याचे वाहे बरे तेच म्हणी. तुका म्हणी इच्छा वशे खेळ खेळी चिंता ते सकळू काही नेणे. आपल्या मुलाच्या बोबड्या बोलानी या आई संतुष्ट होते. स्नेहभरीत होऊन ती त्याला जवळ घेऊन स्तनपान देते. याप्रमाणेच प्रेमळ माणसाचे सर्वच गोड असल्याने हा पांडुरंग त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. बालकाचे कठोर भाषण ऐकून सुद्धा त्याची आई त्याची सेवाच करते. त्याला सर्वतोपरी सहाय्य करते. त्याच्याविषयी सर्व प्रकारचे चांगले चिंतन मनामध्ये धरीत असते. चांगली इच्छा करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे बालक आपल्या इच्छेप्रमाणे खेळ खेळते. त्याला कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही. विनविजयसे काही उरले नाही यावरी. हातासे पंढरीनाथा पायी माथा तुमची. मागे सारी ले युक्ती काही होते जवळीते. निराशेची न करी आसू तुका दासू माघारी. देवा, यानंतर तुला आणखी काही विनंती करावी असे काही उरले नाही. हे देवा, माझे मस्तक तुमच्या पायावर नम्र झालेले राहावे. तुमची प्राप्ती व्हावी म्हणून माझ्याजवळ ज्या काही युक्त्या होत्या त्या मी पूर्वीच दूर केल्या आहेत. त्यांचा उपयोग केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी माझी निराशा झाली आहे. त्याची मी कधी आशा पुन्हा धरीत नाही. असा मी तुमचा दास झालो आहे. आता येथे झाले जीवासवेसाठी होते तैसे पोटी फळ आले. आता धरिले ते न सोडी चरणू सापडले धनु निज ठेवा. आता हा अळस सो परता दुरी ने जावे ते उरी उरू काही. आता याचा मज न व्हावा विसरू भरोनी अंतर राहू रूप. आता लोक लाज नसो येथे आणू बहु झाले गोड ब्रह्मरस. तुका म्हणी आता जन्म हा सफळू अंतरी गोपाळ स्थिरावला.
देवा, मी आता तुझ्या ठिकाणी माझा जीव समर्पण केला आहे, म्हणूनच मला इष्ट अशा फळाची प्राप्ती झाली. मी तुमचे पाय धरले आहेत, ते कधीच सोडणार नाही. माझ्या नीच धनाची ठेव एकमेव तीच आहे. आता माझ्या मनातील आळस दूर व्हावा, त्याची थोडी सुद्धा शिलकीची व्यवस्था उरू देणार नाही. माझ्या अंतकरणामध्ये तुझेच रूप भरून राहावे, मला त्याचा कधी सुद्धा विसर पडू नये. अतिशय गोड अशा ब्रह्मरसाची मला प्राप्ती झालेली असल्यामुळे येथे लोकलाज आड येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंतकरणामध्ये आता या गोपाळाने निवास केला असल्यामुळे माझा हा जन्म सफल झाला. अनंता जीवांची तोडिली बंधने, मजही येणे काळे कृपा कीजे. अनंत पवाडे तुझे विश्वंभरा, भक्त करुणा करा नारायणा. अंतरीचे कळू दे गुज गुजू, अंतरी ते बिजू राखईन. समदृष्टी तुझी पाहेन पाऊले, धरीन संचले हृदयात. तेने या चित्ताची राहेल तळमळू, होतील शीतळू सकळ गात्रे. तुका म्हणे शांती करील प्रवेशो, मग नवे नाशो अखंड तू. देवा, तुम्ही अनंत जीवांची अनंत जन्माची संसार बंधने तोडून टाकलीत, तशीच माझ्यावर सुद्धा यावेळी कृपा करा. या विश्वामध्ये भरून राहणाऱ्या देवा, भक्तांवर कृपा करणाऱ्या नारायणा, अशा प्रकारची तुझी कीर्ती अनंत प्रकारची गाजत आहे. देवा, तुझ्या मनातील गूढ मला समजू दे, मग ते बीज माझ्याही मनामध्ये कायम राखीन. तुझी समचरणे मी डोळे भरून पाहिन आणि तीच मी माझ्या अंतकरणामध्ये साठवून ठेवीन, ज्यामुळे माझ्या चित्ताची तळमळ दूर होईल आणि सर्व शरीर आणि इंद्रिये शीतल होऊन जातील. तुकाराम महाराज म्हणतात, मग माझ्या हृदयामध्ये शांततेचा प्रवेश होईल, त्यामुळे अखंडत्वाचा नाश कधीच होणार नाही. पराधीन माझे करून याजिने, सांडी काय गुन्हे केली देवा. उदार हे कीर्ती असे जगा माझी, का ते ऐसे आजी पालटिले. आळवी तो परी न पुरेची रिगू, उचित तो त्यागू नाही तुम्हा. तुका म्हणे का बा मुळीच व्यालासे, ऐसे का नेनसे पांडुरंगा. देवा, तुम्ही माझे जिने पराधीन का करून ठेवला आहे, अशी माझी तुम्ही हेळसांड का केली. तुमच्या उदारपणाची कीर्ती सर्व जगामध्ये पसरून राहिली आहे, मग ती अशी आज माझ्याच बाबतीमध्ये का पालटली. देवा, मी तुझ्याजवळ करुणा भाकत असून सुद्धा माझा येथे शिरकाव होत नाही. माझा अशा प्रकारे त्याग करणे हे तुम्हाला योग्य दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे जर असेल तर मग मला मुळात जन्मच का दिलास, असे तुम्ही पूर्वी का जाणीत नव्हता का. नेनपणे नाही केला हा बो भाटू, आता आली वाटू कळू खरी. आता बहु शीघ्र यावे लव करी, वाट पायी हरी भेटी देई. समर्थाच्या बाळा करुणेचे भाषणू, तरी त्याची कोण नांद नको. तुका म्हणे बहु बोलिले बडी वारू, पडिले अंतर लौकिकीते. देवा, आजपर्यंत अज्ञानामुळेच मी तुमची प्रसिद्धी केली नाही, पण आता मात्र तुमचा खरा मार्ग मला समजला आहे. हे देवा, तुम्ही आता माझ्याकडे ताबडतोब धावत या. मी तुमची वाट पाहत असल्याने मला भेट द्या. समर्थ असणाऱ्या बापाच्या लेकराने करुण वाणीने भाषण करावे, तर मग त्याची अशी नांदणूक काय उपयोगाची. तुकाराम महाराज म्हणतात, यापूर्वी तुमचा लौकिक अनेकांनी वर्णन केलं आहे, पण आज लौकिकाच्या आचारामध्ये मात्र फरक पडला आहे. जे जे केले ते तेच आहे, कैसे पाहे भाविक. हो वाळुनी माझे काया, सांडिले या वरुणी. काय होय नव्हे करू, नेने धरू सत्ता ते. तुका म्हणे कटी करू, उभे धीरू धरुनी. आम्ही जे काही केले ते सर्व या देवाने सहन केले. हे कसे मोठे भाविक दैवत आहे पहा. मी माझे शरीर याच्यावरून ओवाळून टाकले आहे. याने केलं तर काय होणार नाही, पण तोही अशी सत्ता धारण करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे दैवत कमरेवर हात ठेवून धीर धरून विटेवर उभे राहिले आहे. नाही मज कृपा केली पांडुरंगी, संतांची या संगे पोट भरे. चतुराचे सभे पंडित कुशळू, मी काय दुर्बळ विष्णुदासू. तुका म्हणे नेने करू समाधानू, धरिले चरण विठोबाचे. या देवाने माझ्यावर अजूनही कृपा केली नाही, पण मी संतांच्या संगतीमुळे कसे तरी पोट भरून राहिलो आहे. चतुर लोकांच्या सभेमध्ये सर्व पंडित कुशलतेने बोलतात, तेथे मी दुर्बळ विष्णुदास काय करणार. तुकाराम महाराज म्हणतात, कुणाचे समाधान करण्याचे मला समजत नाही, म्हणून मी या विठोबाचेच चरण धरून राहिलो आहे. तुम्ही माझा देवा करी जे अंगीकारू, हा नाही विचारू मजपाशी.
आता दोही पक्षी लागले लांछनू देव भक्तपणू लाजविले एकांती कले न राहे निशळू न राहेचे पळू मन ठाई पायी महत्वाची पडिली शृंखळा बांधविला गळा स्नेहाती शरीर सोकले देखील या सुखा कदा न हे मुखा मान्य नाही तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा वाढली हे निद्रा आळस बहु. जेव्हा तुम्ही माझा स्वीकार कराल हा विचार आता माझ्या मनात येत नाही. या तुमच्या वृत्तीने देव आणि भक्त या दोनही पक्षांना लांछन प्राप्त झाले. उभयतांना लज्जास्पद स्थिती प्राप्त झाली आहे. चंचल असणारे माझे मन हे एकांतात कधी निश्चल राहत नाही. क्षणभर सुद्धा ते एका जागी स्थिर राहत नाही. अहमपणाच्या महत्वाची वेळी पायामध्ये पडलेली असून इष्ट मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या ममतेमध्ये गळा गुंतून राहिला आहे. अनुभवास आलेल्या या इंद्रिय सुखास शरीर अगदी सोकावून गेले आहे. कदान्नाची रुची मुखाला कधीच मान्य होईनाशी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अवगुणांचा आश्रय दिलेला असल्यामुळे आळस आणि निद्रा यांचीच वाढ झालेली आहे. बोलिली आगुनी नाही पाविजे तू देवा नाही होतो हित तेथे कवतुक तुझे नवल यावरी घेशील ते शरी काय नव्हे नाही मिळू येतो संचिताच्या मता पुराणी पाहता अघटितो तुका म्हणी पायी निरोपिला भाऊ न्याल तैसा जाऊ सिद्धी देवा. देवा, मी बोललेल्या गुणांनी तू काही मला प्राप्त होत नाहीस असे दिसते. म्हणून आता या ठिकाणी हित होणार नाही. या बाबतीत तुझे सारेच नवलपूर्ण आणि कौतुकाचे आहे. तू एकदा मनावर घेतल्यावर काय होत नाही. संचित कर्माच्या मताने सुद्धा काही साध्य होत नाही आणि पुराणे पाहू जाता त्यातही सारे काही अघटित वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही सर्व हकीकत तुमच्या पायाशी निवेदन केली आहे. आता यावर तुम्ही जसे सिद्धीस न्याल तसेच होत राहील. हा तो नवता दिनू टाळा याचा ऐसाक्षणू काजीनी नू राखा हातू कैसे देखावे रडत धावुनिया आसू दूर पळविता कासू तुका म्हणे धावू घेता न पुरेची हावू. देवा, या दीन जीवास टाळण्याची ही काही वेळ नव्हे. तुम्ही हात राखून असे का बोलता हे समजत नाही. आम्ही दीन रडत आहोत हे तुमच्याने पाहवते तरी कसे. प्रत्यक्ष आशा दाखवून मग दूर का पळता. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्याकडे धाव घेण्याविषयीची हाव पूर्ण होतच नाही. हार्तभूता द्यावे दानू खरे पुण्य त्या नावे होणार ते सुखे घडू लाभ जोडू महाबुद्धी सत्य संकल्पासाठी उजळा पोटी रविबिंबू तुका म्हणी मनी वावू शुद्ध भाव राखावा. जे कोणी अतिशय गरजवंत आहेत, आडलेले नडलेले आहेत, अशा लोकांना दान द्यावे. त्यातच खरे पुण्य आहे. यावर जे व्हायचे असेल ते सुखाने घडू. आत्मविषयक महाबुद्धीचा लाभ मग प्राप्त होतो. सत्य संकल्पासाठी विवेक बुद्धीचे सूर्यबिंब हृदयाच्या आकाशामध्ये प्रकट व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये शुद्ध भावाचे रक्षण करण्यासाठीच भरपूर अवकाश असावा. कवतुक वाणी बोलतसे लाडे आरुष वाकडे करुणी मुख दुजेपणी भाव नाही हे आशंका जननी बाळका मध्ये भेदो सलगी दुरुनी जवळे पाचारू धावून या करू अंगसंगो धरुनी पालव मागतो भातुके आवडीचे निके प्रेम सुख तुका म्हणे तुझ आमचीच गोडी ऐसे हे आवडी कळू आली. लहान बालक आपल्या आईशी मोठ्या कौतुकाने लाडे लाडे वाकडे तोंड करून बोबड्या बोलांनी बोलत असते. आई आणि तिचे मूळ यात वरवरचा भेद दिसत असला तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नसतो. शंकेशीही त्या ठिकाणी जागा नसते. कधी बालक सलगी करून आपल्या आईला जवळ बोलावते तर कधी ते स्वतःच धावत जाऊन आईच्या अंगास लगट करते. आईचा पदर धरून तिला प्रेमाचा खाऊ मागते. अत्यंत आवडते आणि चांगले असे प्रेमसुख ते मागत असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला आमचीच गोडी वाटत असते. आमच्या आवडीवरूनच हे आम्हाला आता समजून आले आहे. ऐके पांडुरंगा वचन माझे ऐको झालो मी सेवको दास तुझा कडे तैसा आता करावा उद्धारू कुंटला विचारू माझा पुढे दंभमान माझा करू पाहे घातू झाली आहे ती तू कारणाचा हीन बुद्धी माझी अधम हे याती अहंकार चित्ती वसो पाहे तुका म्हणे मज विघडता क्षणू
न लगे जतन करी देवा. देवा, मी तुमची सेवा करणारा दास असल्यामुळे माझे वचन तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. आता माझा उद्धार तुम्हाला कळेल तसा करावा, त्याविषयी माझे सर्व उपाय खुंटून गेले आहेत. दंभ मानापमानाचे विचार हे माझ्या मनाचा घात करू लागलेत, त्यामुळे झालेल्या कार्याचा व्यर्थ नाश होतो आहे. माझी अधम जाती असून बुद्धी सुद्धा हीन आहे आणि चित्तामध्ये अहंकार वसू पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला बिघडायला एक क्षण सुद्धा लागणार नाही, म्हणूनच तुम्ही माझे सदैव रक्षण करावे. जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी, अखंड ते देई प्रेम सुख. देह भाव राख दीन करुणिया, जनाचारी वाया जाय तैसा. द्रव्यदारा नको मानाची आवडी, कवणे विषयी गोडी प्रपंचाची. तुझे नाम माझे धरून या चित्तू, एकांत लोकातू सदा राहू. तुका म्हणे तुझे जोडून या पायी, झालो उतराई पांडुरंगा. देवा, ज्यामुळे माझे चित्त अखंडपणाने तुझ्या चरणावर स्थिर होईल, असे अविरत प्रेमसुख मला दे. ज्यामुळे मी या लोकव्यवहारामध्ये वाया जाईल, असा माझा देहभाव तू दीन करून सोडून दे. देवा, द्रव्य, बायको, मानापमानाची आवड याविषयी मला प्रेम नाही. प्रपंचामधील कुठल्याही गोष्टीविषयी माझ्या मनात प्रीती नाही. माझ्या चित्तामध्ये फक्त तुझेच नाव असावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुझ्या पायावर डोके ठेवून मी आता उतराई झालो आहे. काय सांगू आता संतांचे उपकारू, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविला हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेशू, करुणी सायासू शिकविते. तुका म्हणे वत्स धेनू वेचा चित्ती, तैसे मज येते सांभाळितो. मी आता या संतांचे उपकार तरी तुम्हाला किती म्हणून वर्णन करून सांगू. मला हे संत निरंतर जागृत ठेवतात. त्यांच्या या उपकारामधून उतराई होण्यासाठी त्यांना द्यावे तरी काय. त्यांच्या पायांवर जीव काढून ठेवला तरी ते थोडेच आहे. त्यांचे जे सहज असे बोलणे असते तेच हितकर आणि उपदेशाप्रमाणे असते. हे संत मोठे कष्ट घेऊन शिकवित असतात. तुकाराम महाराज म्हणतात, गायीच्या चित्तामध्ये ज्याप्रमाणे सतत तिचे वासरूच असते, त्याप्रमाणे हे संत मला नेहमी सांभाळीत असतात. देव जाणता आपलीच सत्ता एकाएकी. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. हा देव सर्व काही जाणणार आहे, त्याचीच सर्वत्र सत्ता असते. हा देव मोठा चतुर आहे, तो सर्वांचे अंतकरण जाणून त्याप्रमाणेच वर्तन करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव हा सर्वांपेक्षा निराळा आहे, तो कोणत्याही विटाळाने लिप्त होणार नाही. हा पुनचाळक बुद्धीच्या संचारा, आम्हाशी व्यवहारा पात्र केली. काय झाली तरी निघा तुम्ही भारू, आणि कोणा थोरू म्हणू सांगा. पंचभूतेत व चर्माची या मोठा, येथे खरा खोटा कोण भाऊ. तुका म्हणे नाही बोलाव या जागा, का देवा वाऊगा श्रम करू. देवा, तुम्ही सर्वांच्या बुद्धीमध्ये संचार करता आणि त्यांना चालना देता, आणि आम्हाला मात्र व्यवहाराचे निमित्त करण्यास पात्र केले आहे. तुम्ही काही आमचा भार घेत नाही. तुम्हाला काय झाले आहे? तुमच्याशिवाय मी कुणाला थोर म्हणू हे तरी सांगा. या पंचमहाभूतात्मक देहाची मोठ कातडी असून या ठिकाणी खरे किंवा खोटे हे कसले भाव आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हाला बोलायला मला काही जागाच नाही, मग मी उगीच व्यर्थ श्रम तरी का करू. एकाएक वर्मी लावून या अंगी, ठेवितो प्रसंगी सांभाळिनू. नेघावाजी तुम्ही वाव बहु फारू, धरुनी अंतरो ठाया ठावू. व्यवहारे आले ते समानची होते, बळ नाही येथे चालू येतो. तुका म्हणी आता निवडाच साठी, समसारे तुटे करून ठेलू. या देवाच्या अंगी सर्व काही लावून ठेवण्याचे एक वर्म मी या प्रसंगी सांभाळून ठेवले आहे. देवा, आमच्याने व्यर्थ धावपळ फार होत नाही, म्हणूनच हृदयामध्ये निग्रह करून मी ठिकाणाच्या ठिकाणावरच राहिलो आहे. जे नीट व्यवहाराने प्राप्त होते तेच समान आणि उचित असते, योग्य असते. त्याविषयी काही कुणाचे बळ चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता सर्व गोष्टींचा निकाल करून घेण्यासाठीच संसाराचा त्याग करून राहिलो आहे. आता येथे खरे नये फिरता माघारी, होय तैशी हो आभारी. देह निमित्तो याबळी, तुम्हास वे गाठी, देवा जीवाची साठी.
तुका नव्हे लंडू करू चौगा मध्ये खंडू. आता या ठिकाणावरून आम्हाला माघारी फिरता येणार नाही. यासाठी आम्ही आमच्या देहाचे बलिदान दिले आहे. आता जी काय आबाळ व्हायची असेल ती होऊन जाऊ दे. देवा, आम्ही आमचा जीव तुम्हाला समर्पण करून तुमच्याशी संयोग साधला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काही कुणी अधम नाही. या संबंधीचा चार चौघामध्ये निर्णय करून घेऊ. का हो वाढविता देवा मज घरी समजावा, केवडा हो गोवा फार केले थोड्याचे, ठेवीन पायावरी रोई याशी तुमचे वेचे काही, झालू उतराई जाना एक एकांशी, निवाड आपणी आपाशी असो नका व्हावे अपेशी, होती गाठी तैसी सोडून या ठेविली, तुका म्हणे गोडू होते झाली या निवाडू, दर्शने हे चाडू आवडीच वाढेलू. अहो देवा, तुम्ही उगीच भांडण का वाढवता? घरच्या घरीच माझी समजूत करा ना. तुम्ही थोडक्याचे फार करून केवढा गुंता करून ठेवला आहे. मी तुमच्या पायावर जर डोके ठेवले तर त्यात तुमचे काही खर्च होते की काय? उलट यामुळे आपण एकमेकांचे उतराई होऊ. या विषयीचा निकाल करणे तुमच्या आमच्या स्वाधीन असून सुद्धा आपण असे अपयशी का व्हावे? मनामध्ये जी काही गाठ होती ती अशी तुमच्या समोर उखलून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपापसामधील तंट्याचा निकाल झाल्याने सर्व काही चांगले होते. मला तर तुमच्या फक्त दर्शनाचीच इच्छा आहे. त्या योगे तुमच्या विषयीची प्रीतीच वाढेल. मला तुमचे प्रेमच अधिकाधिक वाढत जाईल. हो सभा धिटू समोर बोलाया नीटू, एकली एकटू तुझे नाही देखिले, आता उघे तुम्ही जाणा तुमचे माझे नारायणा, येईल करुणा तेची पहा तुम्हाशी, ताळ नाही माझे बुद्धी धरली न धरवे शुद्धी, आता बळ कधी कोण्या जन्मे निवाडू, आता शेवटीचे उत्तर हे पुन्हा उत्तर ते हेचे साचे, शरण आले त्याचे तुका म्हणे सांभाळा. देवा, तुमच्या समोर बोलण्यात का मी काही सभाजित नाही, म्हणून या ठिकाणी तुम्हाला इथे दुसरे कुणी नाही असे पाहून मी तुमच्याशी बोलत आहे. हे नारायणा, आता तुम्हीच तुमचे माझे सर्व कर्तव्य जाणून घ्या. यासाठी जेणेकरून तुम्हाला माझी करुणा येईल असेच तुम्ही करा. माझ्या बुद्धीला काही ताळतंत्र उरलेलं नाही, ती शुद्धीवर येत नाही. आता माझे बळ कधी चालेल आणि कोणत्या जन्मी तुमच्याकडून माझा निकाल होईल? तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला शरण आलो आहे. माझे रक्षण करणे हे एक तुमचे काम आहे असे माझे हे शेवटचे तुम्हाला सांगणे आहे. ऐसा तव मोळा तुमचा नशेल गोपाळा, माग त्याची टाळा टाळी झिंजा ओढोनी कपाळी, नशेल नानवे ऐसे धरेले देवे, तुका म्हणे झाला उशीर नाही तो विठ्ठला. देवा, तुमची ही कसली रीत म्हणायची? जो कोणी मागायला येतो त्याची तुम्ही कपाळावर झिंजा ओढून टाळाटाळी करता. देवाने अशा प्रकारची नवीनच रीत धरली नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्याकडून कृपा करण्याच्या बाबतीमध्ये न होणारा उशीर आता झालेला आहे. माझ्या कपाळाच्या गुणी किंवा सरलेशे नेने, नई वचन बाहेरी उभे तिष्ठ तसे दारी, काही सांगा यास वेचे रिंद आरंभी ठाईचे, तुका म्हणी किती भीड धरावी पुढती. देवा, माझ्या प्रारब्धामध्येच नाही की तुमच्याच घरचे सर्व संपून गेले आहे हे मला कळत नाही. मी बाहेर कितीतरी वेळा तिष्ठत उभा राहिलो आहे, पण तुमच्याकडून काहीच उत्तर येत नाही. सुरुवातीला रीत समजावून फुकटचे उत्तर देण्यासाठी तुमचे काही जाते का? तुकाराम महाराज म्हणतात, तुमची भीड तरी आता मी किती धरावी? काही एक तरी असावा धारू, का असयाने धीर उपजावा, म्हणविल्यासाठी कैसे पडे रुजू, धनी नाही उजू सन्मुख तू, वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा, घालावा सुखा सुखा मी, नाही मनोगत तो वरी हे देवा, तुका म्हणे सेवा नेघेजे तू. देवा, तुमचा आम्हाला थोडा तरी आधार असावा, नाहीतर आमच्या मनाला कुठून धीर येणार? किती जरी आम्ही म्हटले तरी धनी समोर सरळपणे उभा असल्याशिवाय आमचे म्हणणे सेवेला रुजू कसे काय होणार? जे दिवस निघून गेले त्यांचा हिशोब कोण करील? त्यांचा भार आम्ही कुणाच्या मस्तकावर सुखासुखी घालावा. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही कुणाचीच सेवा घेणार नाही.
मनाची ये साक्षी झाली सांगू मातू, सकळ व्रतांतू आपला तू. तुम्हा परामर्श घेणे सत्ताबळी, धरिता निराळे कैसे वाचू. मी माझे सांडून यावया पसारा, आणि कदातारा काय काजू. तुका म्हणी आम्ही तुझ विन एका, निढळ लौकिका माझी असो. मनाच्या साक्षीत्वाची स्थिती प्राप्त झाली त्याची हकीकत सर्व प्रकारची सांगतो. तुम्ही आपल्या सत्तेच्या बळाने आमचा परामर्श घेता, पण तुम्ही जर आम्हाला निराळे मानले तर आम्ही कसे काय वाचू शकणार. हे देवा, मी आणि माझे हा सर्व लौकिक पसारा सोडून देऊन तुमच्याकडे धाव घेतली, याचे तरी दुसरे कारण काय असेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझ्याशिवाय लौकिकात प्रारब्धहीन म्हणून राहू. हालुनी लोळणी पडिलो अंगणी, सिंचा सिंचवनी तीर्थवरी. वल्लाविल तनू होईल शेतळू, झाली हळहळू बहुतापी. पाविन याठा या काही झाले होते, आलो अवचिते उष्ट्यावरी. तुका म्हणी कोणी जानवा रावळी, येईल जवळी पांडुरंगू. तेव्हा तुमच्या पुढे लोळण घेऊन मी तुमच्या अंगणात येऊन पडलोय. माझ्या अंगावर तीर्थ शिंपडा, त्यामुळे माझा देह ओलसर झाल्यानंतर थंड होईल. यापूर्वी त्याला फार ताप झाल्यामुळे हळहळ झाली आहे. मी या स्थानावर कधी येईन असे मला झाले होते, पण अवचितपणे मी येथील उष्टे खाण्यासाठी आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व हकीकत कुणीतरी मंदिरात जाऊन पांडुरंगाला सांगा, म्हणजे तो माझ्याजवळ धावत येईल. तरी भली वाया गेलो जन्म आलो मागुता, म्हणून ठेलू दासू सावकासू निर्भयी. उणे पुरे काय माझे त्याचे ओझे तुम्हाशी, सांभाळावे ते म्या काही अवो आई विठ्ठली. मागे जया जाईन स्थळा तुझ गोपाळा विसरेना, आपले म्या एक सरी करुणी बरे घेतली. तुका म्हणी नारायणा आता जाना आपुली. यापूर्वीचा माझा जन्म वाया गेला हे फार बरे झाले, कारण त्यामुळे मी पुन्हा जन्माला आलो आणि सावकाशपणे आणि निर्भय चित्ताने या श्रीहरीचा दास झालो. माझे कमी अधिक असे ओझे तुम्हाला काय आहे. अगे आई विठ्ठले, मी काय काय सांभाळावी. ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी कर्माचे भोग मी सांभाळीन, परंतु गोपाळा तुला मात्र कधीच विसरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकदम आपले चांगले करून घेतले. आता देवा, तुम्ही आपले कर्तव्य जाणून जे काय करायचे असेल ते करा. उरले ते भक्ती सुख डोळामुख पाहावे, अंतरेचे का हो नेना नारायणा माझी. पूर्वातैशी केली आळी बळी जगो दानिया, हाती घेऊन चोरा भाते दावारी ते बाळका. साजत हे थोर पुनू नाही विनो वत्सळा, शहाणे तरी लाड जावी बाळ जेवी मातेशी. तुका म्हणी पांडुरंगा ऐसे पैगा आहे हे. देवा, या श्रीहरीचे मुख डोळ्यांनी पाहावे हीच एक माझ्या मनामध्ये आशा उरली आहे. हे माझ्या मनातील तुम्ही का जाणत नाही. जगाला दान देणाऱ्या आणि बलवान असणाऱ्या श्री विठ्ठला मी जसा हट्ट करीन तसा तो तुम्ही पुरवावा. तुम्ही हातात खाऊ घेऊन तो लपून ठेवता आणि रिकामाच हात बालकाला दाखवता, परंतु हे दिनवत्सला, हा मोठेपणा आपल्याला शोभून दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, शहाणे मुलं असले तरी ते लाडाने आपल्या आईला जेवायला घालते, असा हा प्रेमाचा एक प्रकार आहे. धरून हे आलो जीवी भेटे व्हावे विठोबाशी, संकल्प तो नाही तुझा महाराजा विनवितो. पायावरी ठेविन भाळू येणे सकळ पावले, तुका म्हणे डोळे भरी पाहिन हरी श्रीमुख. देवाची भेट व्हावी हीच माझ्या मनाची इच्छा मी जीवाशी धरून आलो आहे. देवा, याशिवाय दुसरा कोणताच संकल्प माझ्या मनात नाही असे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनवून सांगतोय. देवा, मी तुमच्या पायावर मस्तक ठेवतो, त्यामुळे मला सर्व काही पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तुझे श्रीमुख डोळ्याने मी तृप्त होईपर्यंत पाहिन. तुम्हा उद्धरले फारू मज दुसरे नाही थारू, आता जैसे तैसे सोसा काय करणे ऋषिकेशा. बरे न दिशेल ओळी एका अन्नो एका गाळी, लावी तू आभारू तुका विसरले ते फारू. तुम्हाला तर पुष्कळांचा उद्धार करायचा आहे, पण मला मात्र दुसरा कुठलाच आश्रय नाही, कुणाचाच आधार नाही. हे ऋषिकेशा,
जसे आम्ही आहोत तसेच तुम्ही आम्हाला स्वीकारा, त्याशिवाय दुसरे काय करणार. एकाच पंक्तीला सर्वजण बसले असताना एकाला अन्न वाढायचे आणि दुसऱ्याला वगळायचे किंवा शिवी देऊन दूर लोटायचे, हे काही बरे दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तर माझ्यावर मोठा उपकार केला असे म्हणता, पण मला मात्र विसरला आहात, हे योग्य नाही. न कळे जी भक्ती काय करू सेवा, संकोचोनी देवा राहिलोसे, जोडून या कर राहिलो निवांतू, पायापाशी चित्तो ठेवून या, दिशा भुली करी स्थळी प्रदक्षिणा, भ्रमे नारायणा कष्टविले, तुका म्हणे जालू आज्ञेचा पाळकू, जीवनाशी एक ठाव केला. तेव्हा तुमची भक्ती कशी करावी हे मला काही कळत नाही. तुमची सेवा तरी मी काय करू. अशा प्रकारचा संकोच धरून मी स्वस्थ राहिलो आहे. हात जोडून मी स्थिर राहिलोय. माझे चित्त तुमच्या पायाजवळ आहे. दिशाभूल झाल्यानंतर जसे आपल्या भोवतीच फिरावे लागते त्याप्रमाणे देवा मला या भ्रमाने कष्ट दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमची आज्ञा मानणारा एक आहे असे करून मी जगण्याला एक स्थान करून ठेवले आहे. एक विधव्रती न राही अंतरी, स्मरणीच हरी विस्मृती, कैसा हा नवलाव वाटतो अनुभवी, मज माझ्या जीवे साक्षीत्वेसी, न राही निश्चळ जागविता म्हणू, किती क्षणे क्षणो सावरावे, तुका म्हणे बहु केले व्यवसावू, ते निरंगे जीव रंगलासे. तेव्हा माझ्या अंतकरणामधील वृत्ती एकाग्र होऊन राहत नाही. अशा स्थितीत तुमचे स्मरण हे विस्मरणच होय. या अनुभवाचे मला मोठे नवल वाटते. याविषयी माझ्या जीवाची साक्ष आहे. मी माझ्या विचाराने माझ्या मनाला जागृत ठेवत असलो तरी ते कधी स्थिर राहत नाही. त्याला क्षणोक्षणी आवरावी तरी किती. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत मी पुष्कळच व्यवहार केले, त्यानेच माझा जीव रंगून गेला. आता सोडवणे न या नारायणा, तरी मी न वंचे जाना काळा हाती, ऐसे सांगून या झालो उतराई, आणि कथे काही माझी हाती, केली याचे मापन ये शेवटाशी, करीतील नाशी अंतरायू, तुका म्हणे भय वाटत तसे जीवा, धावन या धावा लव करे. देवा जर तुम्ही या प्रपंचामधून मला सोडवले नाही तर मी या काळाच्या तडाख्यातून वाचणार नाही. अशा प्रकारे सांगून मी उतराई झालोय. याशिवाय माझ्या हाती आणखी काहीच नाही. मी जे आजपर्यंत प्रभूच्या प्राप्तीसाठी जे केले ते तडीस जात नाही असे वाटते, कारण त्याचा नाश होईल असे अनेक विचार निर्माण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून तर माझ्या जीवाला भीती वाटते आहे. माझे रक्षण करण्यासाठी तुम्ही धावत धावत या. सत्या माप वाढे गबाळाची चाली खोडे, उतरे ते कळे कसे, विखरोनो सर्व देशी, घरामध्ये राजा नव्हे होवा पाठपूजा, तुका म्हणे साची रूपते दर्पणाचे. सत्याचे माप हे नेहमीच वाढत जाणारे असते आणि केर कचऱ्याप्रमाणे असणाऱ्या असत्याची चाल मात्र संपून जाते, कुंठित होते. जे कसाला उतरते त्याचा प्रसार सर्वत्र अगदी देशभर होत असतो. घरामध्ये बसून मी राजा आहे असे म्हटल्याने कधी कुणी राजा होत नाही. त्यासाठी खरोखरचा राज्याभिषेकच व्हावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, आरशामधील रूप हे काही खरे म्हणता येत नाही, कारण आरशामध्ये फक्त प्रतिबिंब असते, पण खरा रूप असणारा वेगळाच असतो. नाही खंड झाला माझा तुमचा विठ्ठला, कैसे कैसे हो दुषितो आहे चौगा पाशिनी तू, मुळीचे लिहिले मज आता सापडले, तुका म्हणे मजू न लगे बोलणे सहजू. देवा तुमच्या आमच्यामध्ये अजून वाटणी झालेली नाही. अशी असून अशी उदासीनता तुम्ही का धरून राहिला आहात. परंतु याविषयी चार चौघामध्ये न्याय करता येण्यासारखा आहे. तुमच्या आमच्या संबंधाचा मूळ लेख लिहिलेला आम्हाला आता सापडलाय. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला साहजिकपणेच बोलण्याची गरज नाही. हे वादकाची कळा नाही येऊ येत बळा, धीर करावा करावा तरी तो आहे आम्हा देवा, रिघावी पोटा तू पाया पडून घ्यावा अंतू, तुका म्हणे वरी गोडा नावा उत्तरी. खऱ्या वाद करणाराचे असे कौशल्य असते की तो आपल्याशी वाद करणाराच बलवान होऊ देत नाही. देवा सर्वत्र जो धीर असायला पाहिजे तो आमच्या जवळ आहे. ज्याच्याशी वाद करायचा त्याच्या पोटात आपण शिरावे आणि त्याच्या पाया पडून त्याचे अंतकरण समजावून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या मधुर भाषणाने वाद करणारालाही आपण संतुष्ट करावे.
एक परी बहिर बरे परीती ढोरे ज्ञानगडे कपाळास लागली अगी अभागी का जितसे एके परी बरे वेडे तार्किक कुडे जडोते तुका म्हणे खातड वासी अमृताशी नोळखे. एक वेळ बहिरे झालेले बरे किंवा बहिरंगाकडे लक्ष देणे बरे, परंतु अल्प लाभाने गर्विष्ठ बनलेले ढोराप्रमाणे असतात, जनावराप्रमाणे असतात. ज्याच्या प्रारब्धाला आग लागली आहे तो जन्माला तरी कशाला आला. एका परीने वेडा असलेला बरा, पण नाना प्रकारचे तर्क कुतर्क जे करीत असतात ते वाईट प्रकारचे लोक जळून जाऊत. तुकाराम महाराज म्हणतात उकिरड्यात लोळणाऱ्या जीवाला अमृताची चव कशी काय कळणार. खेळू मनासवे जीवाच्या संवादे कौतुक विनोदे निरंजने पची पडिली ते रुचे वेळोवेळा हो तसे डोहळा आवडीसो एकांताचे सुख जडले जिव्हारी वीट परिचारी बरा आला जगायची बुद्धी नव्हे आता कदा लंपट गोविंदा झालो पायी आणि कथे चिंता न लगे करावी नित्य नित्य नवी आवडी ही तुका म्हणी धडा राहिला पडून पांडुरंगी म्हणू विसावले. एकांतामध्ये राहून सहज कौतुकाने आणि विनोदाने स्वतःच्या मनाशीच जीवाने संवाद करण्याची क्रीडा आम्ही करत आहोत. जो भाग पचनी पडला आहे तोच भाग वारंवार सेवन केल्याने अधिक रुचकर होतो, त्याच आवडीची अधिक रुची वाढीला लागते. एकांताचे सुख अंतःकरणामध्ये जडून राहिले असून आता लौकिक व्यवहाराचा वीट आलेला आहे. इतर माणसाप्रमाणे सर्वसामान्याप्रमाणे आमची बुद्धी राहिली नाही, कारण आम्ही या गोविंदाच्या पायाशी संगत केलेली आहे. आता आणखी कुठलीही चिंता करण्याचे कारण शिल्लक नाही. या भगवंताविषयी नित्य नवी आवड निर्माण होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे ही मनाची रीतच पडून गेली, त्यामुळे माझे मन पांडुरंग स्वरूपामध्ये विसावले आहे. उचिताचा काळ साधावया युक्ती बळू आपले सकळ ते प्रसंगी पाहिजे नेम नाही लाभ हानी अवचित घडते दोन्ही विचारून मनी पाहिजे ते प्रयोजावे जाळ जाळा काळे करपोने दावे आगळे जेविता वेगळे ज्याचे त्याचे तेथे शोभे फाळी नांगर पाभारी तन निवडून सोकरे तुका म्हणे धरी शेज जमा शेवटी. योग्य प्रकारचा काळ येताच युक्तीच्या बळाने सर्व काही साधण्याचे या वेळेला करायला हवे, कारण हानी किंवा लाभ कोणत्या प्रसंगी येईल याचा काही नियम नसतो. औचितपणे दोन्ही येऊ शकतात. म्हणून नीट विचार करून जे उचित आहे योग्य आहे त्याचीच योजना करावी. अन्न शिजवण्यासाठी काही वेळ जाळ द्यायला लागतो, पण आणखी जाळ लावला तर ते करपून जाते. म्हणून अधिक जाळ लावून ते करपू देऊ नये, म्हणजे जेवणाच्या प्रसंगी ज्याची त्याची शोभा उठून दिसेल. तुकाराम महाराज म्हणतात जमीन नांगरून नीट आधी तिला पाळ्या द्याव्या लागतात, नंतर पाभरीने किंवा कुरीने धान्याची पेरणी करावी लागते. त्यानंतर धान्य उगवते आणि धान्य उगून आले की त्यामधील गवत काढून पिकाचे रक्षण करावे लागते आणि शेवटी नीट रांगेने ते कापून मळून त्याची मग साठवण करावी लागते. पडिली या ताळा मग अवघाची निर्वाळा तेथे कोणी बळा नाही येतो कोणाशी जोडिले ते लागे हाते आप आपली निश्चिंते हर्षाने खंते तेथे दोन्ही नाचली सहज सरली या कारणू मग एकला आपण दिशे तरी भिन्नू वचनाचा प्रसंग करुणी झाडा पाडा तुका वेगळा लिगाडा निश्चिंतीच्या गोडा गोष्टी म्हणू लागते. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा मेळ बसल्यानंतर मग सर्व बाबींचा निवाडा होतो. या ठिकाणी कुणी कुणाच्या बळाचा वापर करीत नाही. ज्याची प्राप्ती झाली आहे तेच आपल्या हाती येते आणि त्यामुळे आपापली चिंता दूर होते. पण येथे हर्ष आणि दुःख या दोन्ही गोष्टी संपून जातात. मग सहजच कारण संपल्यानंतर तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकटाच शिल्लक राहतो आणि बोलण्याचे काही प्रसंग जर आले तर तो इतराहून भिन्न दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कृत्यांचा हिशोब पूर्ण करून मी या लचंडामधून वेगळा होऊन राहिलो आहे, म्हणून तर निश्चिंतपणाच्या गोड गोष्टी अनुभवाला येत आहेत. जीविता तो माझा पिता उखवा तो उखत्यांचा जनार्दनी सरते कर्मे बाधा भ्रमे अन्यत्र अपसव्य सव्यामध्ये ऐशे शुद्धी न धरिता तुका म्हणे खांद्या पाणी
सिंचता भिन्नो कोरडे. जो या सर्व विश्वाला ब्रह्मांडाला जन्म देतो तोच माझा पिता आहे, तोच सर्वांचाही पिता आहे. आपली सर्व कर्मेच्या जनार्दनाच्या ठिकाणी समर्पण करावीत, म्हणजे ती मान्य होतात. नाहीतर निरनिराळ्या भ्रमानी ते बद्ध होतील. सव्यापसव्य असे भान न ठेवता भगवंताला कर्मे समर्पण करावीत. तुकाराम महाराज म्हणतात, झाडाच्या मुळाला पाणी न घालता फांद्यांना व पानांना पाणी घातले तर सर्व झाडच कोरडे होऊन जाईल. माऊलीचे चाले लेकराचे ओढे, तया लागे काढे प्राणी प्रीती. ऐशी बळीवंत आवडेची देवा, संत महानुभावा विनवितू. मोहे मोही गेले सर्व काळ चित्तू, विसरू तो घेतो नाही क्षणी. तुका म्हणे दिला प्रेमाचा ओरसू, सांभाळिले दासू आपुले ते. लेकराच्या ओढीने आईची सर्व हालचाल होत असते. त्याच्यासाठीच ती प्रेमाच्या पोटी प्राण सुद्धा खर्च करते. अहो महानुभावी संत हो, तुमची प्रीती सुद्धा बलवान असल्यामुळे मी तुम्हाला विनवित आहे. बालकाच्या मोहाने तिचे चित्त सर्व काळ ओढलेले असते. त्याच्याशिवाय तिला एक क्षणभरही करमत नाही. एक क्षण सुद्धा ती त्याला कधी विसरू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मला प्रेमाचा पाना दिलात आणि आपल्या या दासाचा सांभाळ केलात. केवढा तू अहंकारू, माझा तुम्हा नव्हे दुरू. आता कोण पडे पाया, तुमच्या हो पंढरी राया. काजी कृपेने कृपणू, वेचत असे ऐसे धनू. तुका म्हणे देवी, दुजियाचे पोते न्यावे. देवा, माझ्यात केवढा मोठा अहंकार आहे, तो काही तुमच्याने दूर होत नाही. अहो पंढरीनाथा, आता तुमच्या पाया कोण पडणार? तुम्ही कृपा करण्याच्या बाबतीत एवढे कृपण आणि कंजूस का झाला? त्यासाठी तुमचे काय खर्च होते का काय? तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी भेदभावाचे हे पोते आहे, ते देवाने दूर करावे. अपराधी म्हणून येतो का कुलती, नाही तरी होती काय चाडू. येईल तारू तरी ताराजी देवा, नाही तरी सेवा घ्यावू भारू. कास यामी आता वंचू हे शरीरू, आहे बारगिरू जाई जणे. तुका म्हणी मन करुणी मोकळी, आहे साळे ढाळे उदार मी. तेव्हा मी फार अपराधी आहे, म्हणून तर एवढा काकुळतेला आलो आहे, नाहीतर मला काय गरज होती. देवा, तुम्हाला माझा उद्धार करायचा असेल तर करा, नाहीतर आमच्या सेवेचे ओझे तुमच्या शरीरावर तसेच वागवत राहा. मी आता या माझ्या शरीराचा त्याग कशासाठी करू? ते दुसऱ्याचे मागून आणल्यामुळे ज्याचे त्याला द्यावेच लागणार आहे. म्हणजे हे पंचमहाभूताचे शरीर मागून घेतले आहे, ते त्यांचे त्यांना परत करावे लागणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे सारे मन मोकळे करून खुल्या दिलाने उदारपणे बोलतो आहे. माझे तू भुकाचे कायचे कष्टू, नवे क्रिया नष्टू तुम्हायसा. काहीच न वंची आजीच्या प्रसंगी, सकळाही अंगी करीन पूजा. द्यावे काही तुम्ही हे तो नाही आसू, असो या उदासो देह भावी. तुका म्हणी माझी मावळली खंती, समाधान चित्ती सर्व काळू. देवा, माझ्या देहाचे कष्ट हे तर फुकटचेच आहेत, ते मी करीतच राहील, ते करीनच. पण तुमच्यासारखा मी कधी क्रिया नष्ट होणार नाही. मी आजच्या या प्रसंगाला कशाचीच वंचना करणार नाही. सर्व अंगाने मी तुमची पूजाच करीन. तुम्ही मला काहीतरी द्यावे अशी सुद्धा इच्छा मी धरणार नाही, कारण मी देहभावाविषयी अगदी उदास होऊन गेलोय. तुकाराम महाराज म्हणतात, माझी सर्व चिंता मावळली असून चित्तात सतत समाधान वसले आहे. स्वामीची या सत्ता आधी वर्म येते हाता, पुढती विशेषता लाभे लाभू आगळा. खरी कौतुकाचे बोलू, परिजिव्हाळ्याची बोलू. आवडे रसाळू माय बापा लाडाचे, मनी मिळविले मना नाही अभावी शहाणा. अंतरीच्या खुना वरी दिल्या उमटोनी, नाही पराश्रमे काळा अवघ्या जाग विल्या वेळा. देवाशी निराळा तुका क्षणू न सोडी. स्वामीच्या सत्तेने सर्व वर्म आधी हातामध्ये येते. त्या लाभामुळे वरवरच्या लाभाची विशेष अशी प्राप्ती होते. मी मोठ्या कौतुकाने हे बोलत आहे, पण त्यामध्ये जिव्हाळ्याचा ओलाव आहे, रसाळपण आहे. म्हणून हे लाडाचे बोलणे माझ्या मायबापाला आवडते. मी काही अभाविक शहाणा नसून मी स्वामींच्या मनाशी मन मिळवलेले आहे. त्यामुळेच त्याच्या प्राप्तीच्या अंतरीच्या खुणा बाहेर सुद्धा उमटल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठे परिश्रम करून काळाच्या सेवेत मन सतत जागृत ठेवले आहे.
आणि एक क्षणभर सुद्धा मी देवाच्या शिवाय कदापि राहू शकत नाही आणि राहतही नाही. एके ठाई अन्न पाणी ग्रासोग्रासी चिंतनी वेळोवेळी जागवितो दुजे येईल म्हणवितो नाही गुंतत उपचारी मानदंभाचे व्यवहारी तुका झाला शे शहाणा आडल पे नारायणा. चित्तवृत्ती एका ठिकाणी स्थिर ठेवून अन्न पाणी घेत असताना सुद्धा प्रत्येक घासाला आणि पाण्याच्या प्रत्येक घोटाला प्रभूचेच चिंतन करीत असतो. वारंवार सावध होऊन मी चित्त जागे ठेवतो. द्वैत भाव निर्माण होईल की काय अशी एकसारखी भीती असते. त्यामुळे मी नेहमीच अद्वैतामध्ये राहतो. मानदंभाच्या व्यवहारात किंवा इतर अनेक उपचारामध्ये मी कधी गुंतत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी शहाणा होऊन नारायणाच्या आड लपून राहिलो आहे. वैरागरापाशी रत्नाची या खाणी हेची घ्यावी धनी फाविल तू. येथे नाही तर्क वितर्काची चाडू हो तसे निवाडू खऱ्या खोट्या. उगाच सारावा वाढीला तो ठाऊ वाढीत या भाऊ कळतसे. तुका म्हणे नवी टाचणीचे पाणी येथे झरवणी जैशा तैसे. वैरागर नावाचा मणी एकदा हातात आल्यानंतर मग रत्नांच्या खाणीच हाताशी लागतात. आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत मग त्याचा लाभ घ्यावा. अशा ठिकाणी तर्क वितर्काची विशेष गरज राहत नाही, कारण येथे खऱ्या खोट्याचा निवाडा आपोआपच होत असतो. ज्या स्थानावर आपले पान आहे त्यावर जे वाढले आहे त्याचे निवांतपणे सेवन करावे. वाढणारास जेवणाराचा भाव नीटपणे समजत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी काही साठवण केलेले संपणारे पाणी नाही, तर अखंडपणे वाहणारा हा जिवंत असा झरा आहे. समर्थ या नावे दिनांचा कृपाळू हे तव सकळो स्वामी अंगी. मज काय लागे करणे विनवणे विदित चरणी सकळ आहे. दया सिंधू तुम्हा भांडवल दया सिंचावे आता या कृपा पियुषी. तुका म्हणे हो पंढरी निवासी बहु जीवासे लागलासे. देवा, तू दिनावर कृपा करतोस, तो कृपाळू या नावाने ओळखला जातो. ही तर सर्व लक्षणे स्वामीच्या अंगचीच आहेत. मी दीन असल्यामुळे तुमच्या चरणांना माहीत आहे, पण आता मला या संबंधी पुन्हा विनवणी कशासाठी करावी लागते. दयेच्या सिंधू दिनावर दया करणे हेच तुमचे भांडवल आहे. आता आमच्यावर कृपेच्या अमृताचे सिंचन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरीनाथा देवा, माझ्यावर कृपा कराल याची आशा माझ्या जीवाला अगदी फार लागून राहिली आहे. देखिले कवित्व माझे सहज बोलू न लगेची ओलो जिव्हाळ्याची. न याची उत्तर काही परतोनी झालो नारायणी न सरते. लाजिरवाणी का बदली हे वासा नव्हेच ठाईचा मनन शिडू. तुका म्हणे पळू नव्हेची सायासा पंढरी निवासा काय झाले. देवा, माझे हे सहज असे बोलणे आहे, तेच माझे कवित्व आहे. पण त्यात प्रेमाच्या जिव्हाळ्याची ओल काही दिसते आहे का? कारण माझ्या बोलांना देवा तुमच्याकडून काहीच प्रत्युत्तर येत नाही. त्यामुळे मी नारायणा तुमच्या ठिकाणी मान्य झालो नाही असे वाटते. माझी वाणी जे काही बोलली ते बोलून ती लाजीरवाणी झाली आहे, कारण मी काही मूळचा मननशील भक्त नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, माझ्या श्रमांना काहीच फळ आले नाही असे कसे झाले. येणे झाला तुमचे पोतडीचा झाडा केला शिवघडा पांडुरंगा. भरून या घरी राहिलो वाखती आपुले निशंती आपल्यापी. आता काय उरी उरले ते सांगा आणिले ती जगाची साक्षी. तुका म्हणी कोटी पाहो जाशी आता माझी झाली सत्ता तुम्हावरी. पांडुरंगा, तुम्हाला कुणी लुटारूंनी गाठून उघडे केले असावे. तुमच्या पोतडीमधील सर्व धनाचा साठा त्यांनी चोरून नेला असावा. मी हे भांडवल माझ्या पोटाच्या खळगीत भरून ठेवले आहे आणि यामुळे आपल्यापुरते तरी मी आता पूर्णपणे निश्चिंत झालो आहे. देवा, सर्व काही तुम्ही जगाच्या साक्षीत्वास आणले आहे. आता आणखी काय कमतरता उरली आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कुठे जातोस ते तरी पाहू दे, कारण माझी सत्ता आता तुझ्यावर आहे. तुमच्या पाळणा उडतसे म्हणू गेलो विसरणो आपणाशी. लागेल पालटी फेडावे उसने येण्याची प्रमाणे पांडुरंगा. तुमची आवडी संबंधाचा त्यागू घेतला ये लागू जगनिंदीचा. तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे तैसेच तिकडे पाहिजिलो. तुमचे रक्षण करण्यासाठी देवा माझे मन एकसारखे ओढ घेते. त्या नादामध्ये मी स्वतःला सुद्धा विसरून गेलो आहे.
पांडुरंगा, या संबंधामध्ये परतफेड म्हणून तुम्ही हे उसने फेडायला हवे, म्हणजे तुम्ही सुद्धा माझे रक्षण करायला हवे. तुमच्या प्रेमासाठी मी संबंधिताचा त्याग केला, त्यामुळे जगाकडून निंदेचा मात्र मला लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे माझा जीव तुमच्याकडे ओढला जातो त्याप्रमाणेच तुमचाही माझ्याकडे ओढायला हवा. नाही मज कोणी उरला दुर्जनू, माय बापा विनो ब्रह्मांडातू. कास याजी माझी करणे येविषयी, भयाची मानसी चिंता संती. विश्वंभराची लागलो सांभाळी, सत्यने तो चाळी आपुली. तुका म्हणे माझे पाळण पोषणू, करिता आपणो पांडुरंगा. देवा, सर्व जगामध्ये तुम्हीच भरून राहिला असल्यामुळे मला असे दिसते आहे की मला कुणीच दुर्जन राहिला नाही. मग मी कशासाठी फिकीर करू? कुठल्याच भीतीची चिंता माझ्या मनात उरलेली नाही. सर्व विश्वाला भरून राहिलेला हाच देव आहे, त्याच्याकडून सांभाळला जाणारा असा मी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, आपणच माझे पालन पोषण करीत आहात. मज काही शिनो न व्हावा यासाठी, कृपा तुम्हा पोटी उपजली. होते तैसे केले आपले उचितू, शिकविले ही तो बहु बरे. आम्ही न म्हणावी कोणाची आशंका, तुम्हा भय लोका आहे म्हणी. तुका म्हणी आता संचिताचा ठेवा, ओढवला घ्यावा जैसा तैसा. जेव्हा मला कसल्याही प्रकारचा त्रास न व्हावा म्हणून तुमच्या पोटी कृपा निर्माण झाली आहे. तुम्ही योग्य तेच करून मला फार चांगल्या प्रकारची शिकवण दिलीत. आता आम्ही कुणाची शंका मनामध्ये धरत नाही, पण तुमच्या मनात मात्र सर्व लोकांचे भय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला जसा आपल्या प्रारब्धाचा ठेवा प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे त्याने त्याचा उपभोग घ्यावा. कोणाचे चिंतन करू आयशा काळी, पायाची आवळे कंठी तशी. पाहतशी वाट येई गा विठ्ठला, मज काहा केला परदेशो. बहुतांचे सत्य झालो कासाविसू, जाय रात्री दिसो वैरियाचा. तुका म्हणे बैसे मनाची मुळी, तरीच ही जाळी उगवती. देवा, मी अशा वेळी कुणाचे चिंतन करू तू सांग. आपल्या पायांच्या बळावर आणि त्याच्याच एका आधारावर मी दिवस कंठीत आहे. हे विठ्ठला, तू लवकर यावेस म्हणून मी फार वाट पाहतो आहे रे. मला या दूर देशामध्ये टाकून तू परदेशी का बनवले आहेस? मी दुसऱ्यांच्या सत्तेने फार कासावीस झालो आहे आणि रात्रंदिवस हे वैर्याप्रमाणे जात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू माझ्या मनाच्या मुळावरच बसून राहा, तरच माझ्या प्रपंचाची ही जाळी सुटू शकते. काजी तुम्ही ऐशी न व्हा कृपावंतू, निवे माझे चित्तू ठाईच्या ठाई. काही शमन ये विषम अंतरा, शांतीचा तो बरा ऐसा युगू. दुःखी होतो पंचभूतांच्या विकारी, जडत्वे दातारे राखावी ती. तुका म्हणी मोडा अहंकाराची मानू, धरी तो चरण म्हणवुनी. देवा, जागच्या जागीच माझे चित्त स्थिर व्हावे अशी कृपा माझ्यावर तुम्ही का बरे करीत नाही? अंतकरणामध्ये काही सम विषम भाव निर्माण न होता नेहमी नित्य शांततेची प्राप्ती होईल असा योग केलेला बरा. पंचमहाभूतांच्या विकारामुळे मी फारच दुःखी कष्टी बनलो आहे. यापासून आलेल्या जडत्वापासून देवा दातारा तुम्ही माझे रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अहंकाराची मान मोडून टाका, यासाठीच मी तुमचे पाय धरले आहेत. मागत्याची कोठे घडते निरासू, लेकरा उदासू नाही होते. कास यामी होऊ ता वेळ जीवी, जाणता गोसावी सर्व आहे. झाला तरी वेळ कवतुकासाठी, निर्दया तो पोटी उपजेना. तुका म्हणी त्याची ठाऊके उचितू, होईल संकेतो नेहमी येला. कुणी जर काय देवाजवळ मागायला गेला तर त्याची निराशा कधी होईल काय? आई आपल्या लेकरावर कधी उदास होत नाही. माझ्या अंतकरणामधील सर्व भाव हा स्वामी जाणत असताना मी माझ्या जीवानिशी उतावीळ का बरे होऊ? थोडाफार जरी उशीर झाला तरी तो कौतुका पोटीच असावा. स्वामीच्या पोटामध्ये निर्दयता कधीच असत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला योग्य आणि अयोग्य सर्व काही माहीत आहे. जसे नेमले आहे संचिताप्रमाणे आहे तेच घडून येईल. आरुषा वचनी मातेची आवडी, मनवणी तातडी घेती नाही. काय होईल माझे मांडिले कवतुकू, आदराचे भुकू रडारुवी. लपोनिया करी चुकूर माऊली, नाही होती केली निष्ठा सांडी.
तुका म्हणे करी पारखी वचनी घेवूनी ताने आळवावे. बालकाच्या बोबड्या बोलानी आईच्या मनामध्ये आवड निर्माण होते. म्हणूनच ती त्याच्याविषयी फार तातडी घेत नाही. बालकाने ओरडावे रडावे अशी प्रीतीची भूक आईला सुद्धा असते. त्याप्रमाणेच जेव्हा तुम्ही माझे कौतुक मानले आहे काय. आई आपल्या बाळाला चुकून लपून बसते, पण त्याची हेळसांड मात्र कधीच करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची आई कधी कधी कठोर वचनांनी बालकाला भीती दाखवते. बालक भ्याले की ती पुन्हा त्याला प्रेमाने आळवीत बसते. प्रीतीच्या भांडणा नाही शिर पाहू, वचनाचे जे भाऊ निष्ठुरता. जिने तरी एका जीवे उभयता, पुत्राची या पिता दुखवे दुःखे. काय जाणू तुटू मायेचे लिगाडू, विषय ते आड उरुनेने. तुका म्हणे मज करुणा उत्तरे, करिता विश्वंभरे पावी जेलू. प्रेमाच्या भांडणामध्ये मानापमानाची काहीच भावना नसते. फक्त कठोर शब्दांचेच भाव वरवर दिसत असतात. उभयता पिता पुत्र एकच जीवत्वाने जगतात. म्हणूनच पुत्राला दुःख झाले की त्याचा पिता दुःखी होतो. असे हे मायेचे लचांड कधी तुटेल काय. ते कशाने तुटेल कोण जाणे. कोणत्याही प्रकारची विषमता आड येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, मी करुणेच्या वाणीने हाक मारित असताना हा विश्वंभर मला निश्चितच पावेल. नको घालू झासा मना उपाधी ओळसा, जे जे व्हावे संकल्प पुण्य तरी तेची पापू. उपजतो भेवू होतो कासा विसजीव, तुका म्हणे पाहू होईल ते निवांत राहू. हे मना, प्रपंचामधील अनेक उपाधींच्या फेऱ्यांची दहशत तू मला घालू नकोस रे. जे जे पुण्याचे म्हणून संकल्प करावेत ते ते सर्व पापमयच होऊन जातात. यामुळे पोटात मोठे भय निर्माण होते आणि जीव कासावीस होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रभूच्या इच्छेप्रमाणे जे काही होईल ते निवांतपणे आम्ही पाहत राहू. बीजी फळाचा भरवसा, जतन सिंचन सरिसा. साविलिया आसा काकुलती ते नाडू, हातू गडसंधीचा ठावू. पिके पिकविला भावू, संकोचोने जीवू. दशा केली जतन, माती घाली धनावरी. रांड रोटा वरी वरी, सुखाचे शेजारी. दुःख भ्रमे भोगितसे, तुका म्हणे दिशा भुली. झाल्या उफराटे चाली, निवाडाची बोली. अनुभवे साक्षीशी. चांगल्या प्रकारे बीज पेरल्यानंतर, पाण्याचं सिंचन करून त्याची चांगली जपणूक केल्यानंतर रसाळ फळाचा भरवसा धरता येतो. याच्या उलट करून उगीच आशा चालवल्यास मात्र अडवणूक होते. हे देहबुद्धीचे ठिकाण मोठ्या अडचणीचे असले तरी याच ठिकाणी भाव धरून पीक पिकवावे लागते. परंतु जे संकोच करून राहतात ते मात्र आपली जीवदशा जतन करून ठेवतात आणि देहभावामध्येच राहतात आणि देवपणा मात्र त्यांना मिळत नाही. जवळ असलेली धनसंपत्ती जमिनीत पुरून काही लोक त्यावर माती पसरतात आणि रांडारोट्याप्रमाणे कशावर तरी पोट भरतात. त्याचप्रमाणे हे लोक स्वस्वरूपाच्या प्राप्तीचे सुख जवळ असून सुद्धा भ्रमाने विनाकारणच दुःख भोगीत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या दिशाभूल झालेल्या माणसाची चाल उलट दिशेने होत असते. माझे हे बोलणे याप्रमाणे वाटत असले तरी निर्वाणीच्या आणि स्वानुभवाच्या साक्षीचे आहे. काय उरली ते करू विनवणे, वेचलो वचने पांडुरंगा. अफेरलो आता कैसे नाम रूपू, आदर निरोप तरी तो नाही. माझा माय बाप हे गेलो सलगी, तो हे तुम्हा जगी सोयरिका. तुका म्हणी आता जोडून या हातू, करी दंडवतो ठाईचा ठाई. हे देवा, आजपर्यंत मी व्यर्थ बोलण्यामध्येच काळ खर्च केला. आता वाणीने मी आणखी कोणती विनंती करायची बाकी राहिली आहे ते सांग. तू तर माझा अव्हेर केलास, आता मला कसले नामरूप आले आहे. तुम्ही माझा आदर करीत नाही की काही प्रेमाचा निरोप सुद्धा पाठवत नाही. तुम्ही माझे मायबाप असल्याने मी एवढ्या सलगीने तुम्हाला बोलतो, पण तुम्ही मात्र मला जगाशी सोयरी करून बसले आहात. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी दोन्ही हात जोडून ठाईच्या ठाईच राहून तुम्हाला दंडवत घालीत आहे. हा वडी धरुनी करू गेलो लाडू, भक्ती प्रेम कोडून पुरेचे. म्हणून जीव ठेला सावनी, खेद होतो म्हणे बहुसालू. वेठी ऐशी वाटे निर्फळ कारणू, शीतळ होऊन खोडावलू. तुका म्हणे सरते नव्हेची पायापी, बळ केले पापे नव्हेची भेटी.
तेव्हा तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये मोठी आवड ठेवून मी लाड करून गेलो, पण भक्तिप्रेमाची इच्छा मात्र तुमच्याकडून पूर्ण होत नाही. यासाठी माझा जीव आशा धरून राहिला आहे. याबद्दल पुष्कळ दिवसपर्यंत मनाला खेद होतो आहे. एखाद्या वेठीस धरलेल्या मजुरासारखे माझे कार्य निष्फळ ठरले आहे. त्यामुळे मी डोळापांगळा होऊन जागच्या जागीच अगदी थंडावलो आहे, स्थिरावलो आहे, गोठून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी सेवा तुमच्या पायाशी मान्य होत नाही. माझ्या पापाने जोर केल्यामुळेच देवा तुमची मला भेट होत नाही. प्रीतीचा तू कळवळा जिव्हाळाची वेगळा, बहुनेदी रडू माता दुश्चित होता धीर नव्हे. वरी वरी तोंडा पुरते मोहरी ते कळतसे, आणून आने नता तुका नवे लोका सारिखा. प्रेमाच्या कळवळेचा जिव्हाळा काही वेगळाच असतो. आई आपल्या बाळाला कधी फार रडू देत नाही. तिचे मूल दुःखी कष्टी झाले की तिला कधी धीर धरवत नाही. वरवर तोंडापुरती गोड पुंगी कितीही वाजवली तरी सुद्धा ती फुकट आहे हे समजून येते. हे सर्व जाणूनच मी हा नेणतेपणा स्वीकारलेला आहे. मी काही इतर लोकांसारखा नाही, मी सर्वांहून वेगळा आहे. हा गियाची आता लाहू माझा हो विठ्ठला, दंडवतो दंडवतो वेगळी मातो न बोले. वेगळाल्या कोठे भागे लाग लागे लावावा, तुका म्हणे केल्या जमा वृत्ती तमा भाजुनी. अहो देवा, माझा आता हाच एक छंद झाला आहे. तुम्हाला दंडवत हेच शब्द मी बोलेन, याच्याशिवाय मी दुसरी गोष्ट करणार नाही. वेगवेगळ्या साधनांच्या मागे आता मी कुठे म्हणून लागत बसू. तुकाराम महाराज म्हणतात, तमोगुणाच्या व्रती जाळून टाकून मी सत्वगुणाच्या जमा केल्या आहेत.